नमस्कार मंडळी, मी आज आहे धाकटं पंढरपूर या ठिकाणी. आपण म्हणाल धाकटं पंढरपूर नेमकं कुठं आहे? तर अहमदपूर तालुक्यातील मौजे ढाळेगाव या गावालाच धाकटं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी आज येण्याचं कारण म्हणजे अहमदपूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील होते हे या गावामध्ये आलेले आहेत. नेमकं त्यांचं या गावामध्ये येण्याचं कारण काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 21 डिसेंबर 2025 रोजी अहमदपूर शहराच्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अहमदपूर नगरवासियांनी मतपेटीच्या माध्यमातून ॲडव्होकेट स्वप्नील होते यांना आशीर्वाद देत थेट जनतेतून नगराध्यक्ष होण्याची संधी दिली. स्वप्नील होते यांच्या विजयामध्ये जेवढा शहरवासियांचा वाटा आहे तेवढाच ग्रामीण भागातील त्यांच्या विचारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्याच अनुषंगाने मौजे ढाळेगाव येथील त्यांच्या विचाराच्या एका शिलेदाराने ॲडव्होकेट स्वप्नील होते हे या नगरीचे नगराध्यक्ष व्हावे याकरिता या गावातील ग्रामदेवतेस नवस बोललेला होता. आणि त्या नवसाची फेड करण्यासाठी आज स्वप्नील होते सह ॲडव्होकेट अजिंक्य चांबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तो नवस फेडला जातो. नेमक्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाच्या या बाबतीत काय प्रतिक्रिया असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. आज आपल्या गावामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरीचे नगराध्यक्ष यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार ठेवणं आणि साखरपुडा करण्यात आली. आपण गावचे प्रथम नागरिक म्हणून आपल्या काय भावना आहे? मला अभिमान आहे की हिंदुस्तान ठेवण्यासाठी आणि विश्वनेते मोदीजीची शान वाढवण्यासाठी होते जसे चांगले नगराध्यक्ष आम्हाला मिळाले. आज जागतिक लेवलचा जर विचार केला तर पूर्ण जगामध्ये हिंदुस्तान एक फक्त भारत आहे. आणि त्या भारताची संस्कृती आन बान शान वाढवण्यासाठी होते सारखे नगराध्यक्ष राजूरचे विशेष होणं अत्यावश्यक होतं. आणि अहमदपूर नगरीतील सर्व तमाम जनतेनं त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. त्याबद्दल मी व्यक्तिशः ढाळेगावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांचं आणि चामेजीचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि यापुढे सर्व तरुणांना माझी विनंती, हिंदुस्तान राहायला पाहिजे. देशाचा विकास सर्वात महत्वाचा आहे. विकास आणि हिंदुस्तान कायम ठेवण्यासाठी मला एक विनंती करायची सर्व भाजप कार्यकर्त्यांना की तुमची प्रतिमा आणि तुमची वर्तणूक विश्वनेते मोदी आणि भारतासाठी हिंदुस्थानसाठी हनुमान असणारे योगीजी यांच्या प्रतिमेला शोभल असं तुम्ही राजकारणात काम करावं आणि भारताची हिंदुस्थानची शान वाढवावी. आज ढाळेगाव सारख्या एका गावामध्ये नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्याच्या नंतर जे गावकऱ्यांकडून युवकाकडून तुमचा सत्कार करणार, तुमच्या चाहते वर्गाकडून काय भावना आहेत, काय वाटतंय? हे ढाळेगावमध्ये यापूर्वीही मी आलो होतो सर्व धर्मबांधवांना मित्रपरिवारांना भेटण्यासाठी. आणि त्यावेळेस त्यांच्याशी माझी बॉन्डिंग चांगली झाली होती. आणि ज्यावेळेस मी लढतोय राजकारणामध्ये आलोय आणि इलेक्शन लढतोय ही जास्त जेव्हा कल्पना त्यांना कळाली किंवा ह्याच्या गोष्ट कळाली त्यावेळेस त्यांनी जे इथं बोलले होते, नवस बोलला होता, सगळ्यांची भेट घालायची होती, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची जी भावना माझ्यावर प्रेम होतं ती प्रेम त्यांनी व्यक्त करण्यासाठी मला आज इथं बोलवलं, नवस फेडला आणि सगळ्या गावातल्या जनतेचा मी संपर्क केलेला आहे. प्रथम नागरिक जे आहे त्यांचाही मी आज इथं भेट घेतलेली आहे. आणि सर्वांच्या ह्यांना भेटल्यामुळं एक मला नवीन उत्साह अजून मिळाला. आणि त्याच्या पद्धतीने ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की शहरामध्ये कुठल्या पद्धतीनं वातावरण राहावं त्या मी वातावरणानुसार त्यांचं पूर्ण करेन. वकील संघाची काय भूमिका आपल्या विजयाच्या पाठीशी आहे? काय सांगणार? सत्यता आहे. वकील संघ संपूर्ण पद्धतीने माझ्यासोबत होता. माझे वडील वकील असल्यामुळे
आणि वडिलांसोबत सातत्यानं मी राहत असल्यामुळे त्यांना माझा लहानपणापासून स्वभाव माहीत होता आणि त्या स्वभावाला त्यांची म्हणजे जी स्वभाव त्यांना लागणार होता, राजूरला लागणार होता आणि जी पद्धतीनं माझ्या स्वभावामध्ये कुठलाही फरक नाही आणि मी त्याच पद्धतीनं वागतोय लहानपणापासून ते आजपर्यंतचा, हे त्यांना आवडलं. आणि मी स्वतः वकील झालो तेव्हाही माझ्या ह्याच स्वभावाचा त्यांना गर्व झाला आणि सगळ्या पद्धतीने वकील संघ माझ्यासोबत होता. 7 नगरसेवक नगरपालिकेत निवडून गेले, हम्म. म्हणजे काही ठरवून केलं होतं का वकील संघ? नाही नाही आपल्या विजयामध्ये नेमकं किंग मेकर जनता आहे का कोणते कुठले राजकीय श्रेय नेते? नेमकं श्रेय कोणाला देणार? माझ्यासोबत असलेले जे काही सर्व युवक होते ते भारतीय जनता पार्टीचे नेते, जनता, त्याचबरोबर मतदार, जे मतदान नाही त्यांचा सुद्धा वाटा फार मोठा आहे. ते परत पुन्हा जे बाहेरचे पूर्ण जे मित्रमंडळी आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धरती मातेचे माझ्यावरती असलेलं प्रेम हे कारणीभूत आहे. त्यामुळे माझं ह्या नगर परिषदमध्ये मी निवडून आले. नमस्कार, माझे नाव कृष्णा नामदेव आलापुरे. ह्या राजूर माझे निवडणुकीचे ॲडव्होकेट स्वप्नील भैया हुत्ते आणि ॲडव्होकेट अजिंक्य भारत चामे यांच्या दोघांच्या एक निवड व्हावी म्हणून मी ढाळेगावच्या मारुती रायाला साकडं घातलं होतं आणि आज ते दोघं पण आज भरपूर मताने निवडून आले आणि त्यांनी माझा आज मान राखून ढाळेगावच्या मारुती रायाचं अभिषेक व साखर वाटण्याच्या कार्यक्रमात माझ्या विनंतीला मान देऊन आज ते इथे आले आणि त्यांचा आज ढाळेगाव नगरीच्या वतीने सत्कार करण्यात आला.